राम नारायण राम. चंचल होऊन सुद्धा तू कुठे जाणार आहेस? इथे पाहण्यासारखं काहीच नाही. आत्ता आहे आणि क्षणात नाहीसं होतं. एका क्षणात सर्व काही लीन होतं. आपण सामान्यतः ज्या मूर्तींची कल्पना करतो त्या सगळ्या राहणार नाहीत. सर्व काही एकरूप होऊन जाईल. आपण ज्याला जीवन समजतो ती म्हणजेच गती. गतीमुळेच आपल्याला असं वाटतं. चित्रपटामध्ये अनेक चित्र एकत्र येऊन एक चित्र तयार होतं. तीव्र गतीमुळे ते चित्र असं दिसतं. हे विशाल विश्वसुद्धा एका सततच्या गतीमध्ये आहे. म्हणूनच आपण त्याला अशा स्वरूपात पाहू शकतो. ही गती इतकी प्रचंड आहे की सूर्य प्रज्वलित राहतो, इतर ग्रह आणि उपग्रह उजळतात. संपूर्ण जीवनच म्हणजे गती आहे. जीवन किंवा प्राण हा केवळ त्या अनंत गतीचा परिचय आहे. हे विश्व म्हणजे गतीचं एक उदाहरण आहे. जर तू तुझी गती या विश्वगतीत मिसळू शकला तर ज्या गतीतून शब्द निर्माण झालेत त्यात तूही एकरूप होशील. शांत न होईपर्यंत अस्वस्थता वाटते. म्हणूनच जेवण, झोप, स्वप्न प्रत्येक वेळी जप करणं आवश्यक आहे. आपल्याला याची सवय लावून घ्यावी लागेल. आपल्या इच्छेनुसार जिथे आणि जेव्हा इच्छा होईल तिथे जप करत राहा. असं करत करत तुला जाणवेल की तुझा जप आपोआप होतोय. हाडं, मांस, रक्त, प्रत्येक अणुरेणू आपापल्या मंत्राचा जप सुरू करतील. 1,00,000 ग्रंथी सुद्धा प्रत्येक क्षणी जप करत राहतात. जेव्हा असं घडेल तेव्हा सर्व काही सोपं वाटेल. अशा प्रकारे प्रत्येक क्षण जप करत राहिल्यास एका क्षणात लाखो जप होतील आणि तुला हेही दिसेल की तू झोपलेला असतानाही जप सुरूच आहे.